फुटला आहे, त्यामुळे जवळजवळ 25 ते 30 एकर क्षेत्र बाधित झालेलं आहे, उभं पीक बाधित झालेलं आहे, माती वाहून गेलेली आहे. अधिकाऱ्यांनी त्याचे त्वरित पंचनामे करावेत आणि त्यांची नुकसान भरपाई द्यावी. आणि त्याचबरोबर या कॅनलचं काम आत्ताच अंकुश शेठ यांनी सांगितलं की बऱ्याचदा पुढे सुद्धा तांबे आपले माजी जिल्हा तांबे यांच्या घरापुढे असा प्रश्न आहे, तुमच्याही घरापुढे असा प्रश्न आहे. संपूर्ण लाईनिंग व्यवस्थित करून घ्यावं आणि लोकभावना काय त्यांच्या. आणि तुम्ही 3-4 महिन्यापासून याचा पाठपुरावा करा, तक्रार करत आहात. 3 महिने होऊनही अधिकाऱ्यांनी का केलं नाही, त्या अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे. आणि ज्या लोकांच्या भावना आहेत, जोपर्यंत हे काम होत नाही तोपर्यंत नदीला सुद्धा पाणी सोडून देणार नाही, अशा जनतेच्या भावना आहेत. आमदार साहेब, शेतकरी असे बोलतात का नुसतं आम्हाला भरपाई नकोय, आम्हाला शेतीमधून जी माती वाहून गेली, आमचं दगड खडक उघडा पडलाय, त्याची सुद्धा आम्हाला डेव्हलप करून देणे आणि पिकाची पण नुकसान भरपाई करून देणे, त्यावर तुमचं काय मत आहे? हे पण जे नुकसान झाले ते नुकसान सरकारने भरून द्यावं. माती वाहून गेली काय असेल, बाकी शेतकऱ्यांचं कुठलं पीक असेल त्या पद्धतीनेच देतील का भरपाई देतील का? आपण आता भरपाई देण्यासाठी प्रयत्न करू. भरपाई आता पाठीमागचा रेकॉर्ड काही मलाही माहित नाही, सरकार किती भरपाई देतं किंवा काय करतं. अंकुश मी पण ते नांदेड साहेबांशी माझं बोलणं झालं, ते बोलले आम्ही नुकसान भरपाई देऊ असं नांदेड साहेब बोलले. तहसीलदारांबरोबर काही माझं फोन नाही झालं, तहसीलदार बोलणार आहे. आणि हे जे शेतकऱ्याचे सकाळी पण मी बाईट घेतली, बऱ्याच वेळा बाईट घेतली, त्यांचं म्हणणे एकच आहे का आमची शेतीची नुकसान झाली, मी आमचं माती वाहून गेली, शेतपिकं गेली, विहिरी काढली, मोटर काढली, त्यांची शेततळं काढलं, तर त्यावर नुकसान भरपाई भेटावा यासाठी तुमचं काय मत आहे? आणि आम्ही त्याच्यासाठी आग्रही राहणार आहोत, कारण मला वाटतं सगळे जमीन खरडून गेलेली आहे आणि ती जमीन भविष्यकाळामध्ये शेतीयोग्य राहिलेली नाही. त्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना नुकसान ती जमीन तयार करण्यासाठी सरकारने त्या शेतकऱ्यांना मदत करणं गरजेचं आहे. कमीत कमी त्याचं मगाशी 20 का 25 लाखाचं काहीतरी बजेट होतं, त्यांनी ती डेव्हलपमेंट केली. त्याच्यानंतर ही आता अशी सकाळी पहाटे 3:30-4च्या आसपास घटना घडली, ती अद्याप ती वाहून गेलेली. तर पंकज भाऊनी सकाळी मला बाईट दिली, तर पंकज भाऊ ती नक्की तुम्ही त्याचा पाठपुरावा करून काय आता हे सगळं झालं, सगळ्यांचं बोलणं ऐकलंय, आता मला बोल द्या. एकच सांगतो मी, नाही मी एक नाही, मला 2 मिनिटं लागतील बोलायला. मला बोलणं बरं तुमचा मुद्दा होता. आता आम्ही ज्यावेळेस या ठिकाणी आलो त्यावेळेस नदीच्या पात्रात पाहिल्यानंतर पावसाळ्यामध्ये जे गढूळ पाणी असतं त्या पद्धतीनं किंवा त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात गढूळ पाणी आलेलं आहे. किती वाजता आले साहेब तुम्ही? पाणी मी आता साधारणपणे या ठिकाणी अर्धा तासापूर्वी आलेलो आहे. तेव्हा गडबड पाणी ज्यावेळेस पाठ फुटला त्यावेळेस परिस्थिती काय असेल? म्हणजे कितीतरी प्रमाणात माती वाहून गेलेली आहे. आणि मला वाटतं आपण पिकाचं नुकसान झालं तर आपण दुसरं पीक करू शकतो, परंतु जर मातीच राहिली नाही तर शेती करणार कशी, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. पंकज भाऊ, किती शेतकरी नुकसान झाले या ठिकाणी? आता हे नुकसान झाले, आता सकाळपासून जवळजवळ मी 2.5 तास माझ्या तोंडातून सेवा पताल्यात भूक लागलेली नाही. आता या ठिकाणी शेवटचं सांगतो, शेवटचं आणि निर्वाणीचं आहे आता शेवटचं, म्हणजे मी टोकाची भूमिका घेतो. आता आमदार पुढे येत आम्ही साहेब, माझे आमदार सन्मान्य बाळासाहेब दांगड या इलेक्शनला सन्मान्य आत्ताचे आमदार सरदार सोनवणे यांच्या बरोबर होते. बरोबर, ऐका ना मला बोल द्या ना साहेब, तुमचं झाले. आमचे माजी नगर सदस्य सन्मान्य माजी आमदार अतुल शेटबेनके साहेबांबरोबर या इलेक्शनला, आणि सन्मान्य माजी नगर सदस्य सचिनदार शेटकर यांच्या बरोबर होते, आणि मी पण अतुल शेटबेनके यांच्या बरोबर होतो. तर मला काय म्हणायचंय, सगळ्या पक्षातील लोक आहेत तिथं, सगळ्या पक्षातील लोक आहेत. बरोबर, हे सगळे जर आमच्या पाठीशी उभे राहिले तर काम करायला काय हरकत, पुढे अडचण आली मग. बरोबर, तुम्ही सगळे आमच्या पाठीशी ठोस उभे राहा, मग हे काम करून घ्यायला तुम्ही तळमळी आमच्या बरोबर राहा, हे सगळ्या गोष्टी बरोबर होती. पंकज शेठ, आम्ही तुमच्या बरोबर आहे, तुमच्या म्हणजे आपल्याच बरोबर आहे, त्याची तुम्ही खात्री बाळगा. मी करतो. आता हे पहा, या पिंपळगावचं आम्ही रहिवासी आहोत, आणि मी पिंपळगाव माझं दुसरं उमरच समजतो, ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे ना. आणि तुमच्या पाठीमागे आमदार साहेब, आता परत कसं झालंय, तुम्ही मला प्रत्येक वेळी 4-4 वेळा तेच सांगता का मी पिंपळगावचा रहिवासी. आता थोडं विषयांतर करतो, ताई तुम्हाला पण मी 100 वेळा सांगितलं, आपलं त्यावेळेस आपले थोडीशी शाब्दिक चकमक सुद्धा कायम होती कार्यक्रमामध्ये. मी थोडं विषयांतर करतोय, तुम्ही जर पिंपळगावची आम्हाला रहिवासी सांगता तर तुमची जी अनुदानित आश्रमशाळा आहे तिच्यावर तुम्ही कोळवाडीमध्ये पहिलं कोळवाड्या पिंपळगाव जोगा नाव आहे का शाळेवर, सांगा बरं आम्हाला ते. मी तुम्हाला किती वेळा सांगितलं तुझ्या पिंपळगाव जोगा नाव टाका, कोळवाडी कौसात टाका, का बरं तुम्ही टाकत नाही ते साहेब?
मग तुम्ही जर आम्हाला 100 वेळा म्हणता आम्ही पिंपळगावचा महसूल भरतोय, मग कोवळीच्या आश्रम जर पिंपळगावच्या हाती ते मोदर साहेब, मग तुम्ही ताई तुम्हाला किती वेळ झालं आपलं बोलणं? ऐका साहेब, नाही थांबा, हे माझ्या प्रेमात तुम्ही गावाला उमरत मध्ये पण माझी भावकी नाही बस ते जर 100 वेळा सांगतात ना आम्ही पिंपळगावचे रहिवासी आहेत, तर मग आमच्याकडे मुद्दा आला. रजिस्ट्रेशन कोळवाडी नावाने. मग का बरं तुम्ही करा ना, तुम्ही एवढं मोठं बदल करू, तुम्ही माझ्या अंदर करा ना बदल, तुम्ही पिंपळगाव करा आणि कौशल कोळवाडी करा. पंकज विषय मग त्यांनी केलं ते. आता विषय नाही का, तुम्ही सगळे जर मी मग सांगितल्याप्रमाणे तुम्ही सगळे आमच्या जर पाठीशी उभे राहणार असेल 11 वाजता आमच्या बरोबर चला तिथपर्यंत आणि आंदोलनात भाग घ्या. आम्ही इथले शेतकरी तळमळी शेतकरी सगळे आमच्यावर येणार आहेत. त्यांनी 5चा टाइम दिलेला. त्यांनी यायचं दिलाय. हाफिस आहे ना, हाफिस कुठं जात नाही, लात मारून हाफिस उघडतो मी ओढतो लात मारून, माझ्यावर केस करू त्यांना. मी नाही थांब, येते शूटिंग, लात मारून मी हाफिस उघडतो. कंच साहेब बोलतोय ते पाहतो मी. काय अधिकारी येत नाही. हा? तुम्ही आमच्या मागं उभं राहणार असेल तर तिथं फक्त नारगावले माझं काहीच म्हणणं नाही. हे पहा, तुमच्या पाठीमागे उभा आहे म्हणजे तुम्ही म्हणा नारंगावला या, तुम्ही म्हणा पुण्याला या, तुम्ही म्हणा धुळ्याला तुम्ही या. ज्येष्ठ एक तुम्ही मिनिट नका येऊ. थांबा. मी अधिकाऱ्यांना फोन केला, नाना साहेबांना. हा. मी पण केलंय सकाळी पण त्यांना. नानू साहेबांना हा. सर्व नुकसान भरपाई देतो. ते तुम्ही तुडी नका येऊ आम्हाला साहेब. पंकज भाऊ आणि माझे आमदार आहे, जरा तुम्ही गडबडीत- त्यांना आमदार चालू करा, माहिती आता हे दाखवायचं का आम्ही? दाखव.